ती देण्याचा आणि त्यांचा गौरव करण्याचा असा एक स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी उपस्थित असणारे या संघटनेचे राज्य कार्यकारी सदस्य अनिल दुधाळे साहेब, विभागीय सचिव उदयकुमार देशपांडे, या संघटनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नारायण सुतार, उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश कारंडे, जिल्हा सचिव सन्माननीय समाधान हातुगडे, जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय विनायक जितकर, खजिनदार संतोष पाटील, तालुका शाखांचे किंवा तालुकास्तरीय अध्यक्ष आणि आपण सर्व पत्रकार बंधू, सर्वप्रथम ज्यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली त्या बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. कारण ज्या काळामध्ये त्यांनी पत्रकारितेचा वसा स्वीकारला तो काळ अत्यंत प्रतिकूल होता, कठीण होता आणि दुर्दैवानं जांभेकरांना सुद्धा अल्पायुष्य लागलं. त्या पार्श्वभूमीवर आपली ही वाटचाल आहे. कालमान परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी बदलत असतात. मी जेव्हा 50 वर्षात होते 1978ला दैनिक पुढारीमध्ये काम करू लागलो, तेव्हा पुढारी हा खिळ्यांचा होता. म्हणजे खिळे जमवत छत्रपती प्रेसमध्ये त्याची आवृत्ती निघत होती आणि एकच आवृत्ती होती आणि प्रत्यक्ष गहू जाधव हेच त्याचे मुख्य संपादक होते आणि प्रतापसिंग जाधव हे कार्यकारी संपादक होते आणि मग वृत्त संपादक वगैरे वेगळे होते. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो, त्या काळची ती पत्रकारिता आणि त्याच्यानंतर आजची पत्रकारिता यांची तुलना मला थोडीशी अयोग्य वाटते. कारण त्या परिस्थितीमध्ये ते बरोबर होतं. आजच्या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीनं सगळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे, त्यानुसार ते सगळं होत जाणार. आपण काही वेळा ते स्वीकारलं पाहिजे. अर्थात पत्रकार किंवा वृत्तपत्र ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? बाकीचे 3 स्तंभ कुठले? तर आपण बघितलं असेल, आपली जी राजमुद्रा आहे ती सिंहाचे 3 तोंड आहेत, बरोबर आहे? आणि 3च तोंड आपल्याला दिसतात. चौथं जे आपल्याला दिसत नाही पलीकडच्या बाजूचं, ते म्हणजे प्रसार माध्यम, वृत्तपत्र. म्हणून तो लोकशाहीचा चौथा स्तंभ होता. अंकुश ठेवण्याचं त्याचं काम आहे. हत्ती खूप बलाढ्य आहे, पण त्याच्यावर अंकुश ठेवणं, तो अंकुश फार छोटा आहे. माहुताचं काम आहे. तो त्या किती जरी तो चौताळला असला, खवळला असला, तरी अंकुश त्या अंकुशाच्या साह्याने तो त्याच्यावर ताबा ठेवू शकतो. अर्थात हित आता अंकुश जो आहे ती म्हणजे लेखणी. आता लेखणीचा वापर कसा करायचा हा तसा त्या पत्रकारावर तो थोडंसं व्यक्तिसापेक्ष आहे, म्हणजे व्यक्तिनुरूप. अशा पद्धतीचे मेळावे, अशा पद्धतीची शिबिरं, अशा पद्धतीचे संवाद मेळावे एवढ्यासाठी घ्यायचे की जेणेकरून नुसतीच गर्दी होऊ नये, आपण सगळ्यांनी दिशा सुद्धा एक ठरवावी, तर ती अधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरेल. मुळात अनेक आपल्याकडच्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण सगळं मोघम घेतो. न्यूज हा शब्द सुद्धा कसा तयार झाला? तर न्यूजचं स्पेलिंग आहे NEWS. फार चांगला शब्द आहे. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ 4 दिशा आहेत. 4 दिशा म्हणजे चौफेर ज्याचा संचार आहे तो न्यूज रिपोर्टर. याचा अर्थ संचार आणि संपर्क सुद्धा अशा पद्धतीनं आपला चौफेर पाहिजे. आजचा हा मेळावा, याची ही बैठक ज्याने आयोजित केली त्या नारायण सुतारांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण योजकस्य दुर्लभः, वक्ते भरपूर मिळतात, सध्याच्या काळात श्रोते सुद्धा मिळतील, पण संयोजन करणारा, नेटकेपणानं करणारा हा घटक जो आहे
तो तसा दुर्मिळ. आणि म्हणून ते संस्कृत वचन आहे, योजकस्य दुर्लभा. नारायण सुतांना गेली 30-35 वर्ष निवडून आपला विश्वास बसणार नाही. ज्या परिस्थितीतून नारायण सुतार या व्यक्तीने केलेली वाटचाल आहे ती थक्क करणार आहे. म्हणजे मला सुद्धा विलक्षण थक्क करते. 30-35 वर्षापूर्वी 1993ला जेव्हा मी पुढारी सोडून तरुण भारतकडे काम करू लागलो तालुका प्रतिनिधी म्हणून, तेव्हा नारायण सुतार त्या तिथला एक अतिशय सामान्य घटक त्या तरुण भारत परिवारातला होता. अतिशय आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची त्याच्यात जिद्द फार मोठी होती. संघर्ष करण्याची म्हणतो मी. आणि तो ते करत राहिला. सोनाळी त्याचं गाव, म्हणजे ते सुद्धा आडबाजूचं. मी किती वर्षापूर्वीची गोष्ट समाधान सांगवली बघा. त्या काळात फार आम्हीच सायकलीनं फिरत होतो. आता काय सांगायचं, मारुतराव सोनाळकर माहिती आहे ना तुम्हाला? सायकलीनं जात होतो, सायकलीनं येत होतो. तिथं एक वाटत डोंगरात एक तुमचं ते एक सुरुंग लावायसाठी एक खोली आहे बघा, दिसते ना, माहिती आहे का ते? आणि तिथे एखादाच रखवालदार असतो. त्याच्यावर सुद्धा आम्ही बातमी केली. म्हणजे आम्ही येत होतो सायकलीनं, तर मोठं हे सगळं तिथं साहित्य असायचं ना सोंगाचं, आणि लोक चोरायचे ते काय म्हणतो ते मासेमारीसाठी. आणि त्याची बातमी केली आणि बातमी लागली ती. म्हणजे बातमी शोधण्याची ही सुद्धा एक कला आहे. माणूस कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही, माणूस कुत्र्याला चावला. मगाशी आमचे सूर्यवंशी सर कुठे हा ते ना दुसरे आमचे तुम्ही मला म्हटलं ते सवांबरात आता सर ते वानर हे करावं लागतं, सावई घालायला लागली, जरा सावध घालायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ते माकड किंवा ते खबर पिसवलेलं जे वानर आहे ते चावा घेतं, ही बातमी आहे, निश्चित बातमी आहे. दुर्लक्ष करून चालणार नाही. मी आपल्याला काय सांगतो, बातम्या मिळत नाहीत असं नाही. ही शोधकृती असावी लागते, शोधकृती असायला लागते. मला जरा नारायणराव तुम्ही अगोदर सांगितले असते तर मी 5-50 पुस्तकं सहज घेऊन आलो असते तुम्हाला वाचायला द्या. आपलं काय कमी पडायला लागलंय, थोडंसं आता मला विस्तारानं बोलावंच लागेल. आपलं वाचन फार कमी पडायला. तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो. 2 वर्षापूर्वी मी आला होता की नव्हता मला माहित नाही, कागल, राधानगरी, उदरगड या तालुक्यातल्या विक्रेत्यांची, अंक विक्रेत्यांची मुरगुडला एक बैठक झाली. साधारणतः 100 लोक होते. आणि वैशिष्ट्य असं की सगळ्या दैनिकांचे वितरण विभाग प्रमुख तिथं असं होते. मला त्यांनी बोलवले होते, तुम्ही जरा आम्हाला घ्या. मग मी माझ्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं. पण म्हटलं एक तुम्ही वितरण विभाग प्रमुख आहात म्हणून सांगतो या सगळ्यांच्या वतीनं. सध्या एखाद्या घरातला बुजुर्ग माणूस गेला, मयत झाला, तर तिथलं वर्तमानपत्र बंद होतं. हे विदारक सत्य. वर्तमानपत्र वाचणे हे आज सध्या जसं अन्न वस्त्र निवारा ही जशी आपल्या अत्यावश्यक मूलभूत गरजा आहेत तशी गरज राहिलेली नाही. याच्यामुळे झाले तो भाग वेगळा आहे. पण आपण सुद्धा अंतर्मुख व्हायला पाहिजे ना. वर्तमानपत्र लोक का वाचत नाही, हा आपणच आपल्याला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. लोकांना कशात मध्ये इंटरेस्ट आहे हे सुद्धा आपलं बघितलं पाहिजे, किंवा कशात इंटरेस्ट निर्माण आपण केलं पाहिजे, रुची निर्माण केली पाहिजे, याचा सुद्धा विचार करण्याची आपण गरज आहे. नुसतं आपल्याला समाजाचं प्रबोधन करायचं वगैरे नाही. आचार्य अत्रेंचं एक वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे, पत्रकारिता हा धर्म आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. पण वृत्तपत्र चालवणं हा व्यवसाय आहे. तो व्यवसाय आहे, त्यासाठी काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. अत्रेंनी आपल्या सगळ्या आत्मवृत्तात ह्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे. मला राशी भविष्यावर माझा विश्वास नाही म्हटले ते, पण माझ्या दैनिकामध्ये साप्ताहिक रात्री राशी भविष्य, रोजचं राशी भविष्य मी देतोच. कोण लिहायला नसलं तर मी लिहितो. मी सांगायला कशासाठी, लोकांची रुची ती सुद्धा बघायला पाहिजे. एक काळ असा होता की वर्तमानपत्रामधलं एक भाग अतिशय महत्वाचा होता. अर्ध पान द्यायचे त्यासाठी, त्याला वाचकांचा पत्रव्यवहार म्हणायचं. आज तो लोप पावतो. कमी केला, काही दैनिकांनी बंदच केला. मला हे सुद्धा खेदजनक गोष्ट आहे.
आजची पत्रकारिताच काय झाली आहे हे वास्तव आपण नाकारून चालणार नाही. काय झालं सगळ्यांना ती माहिती आहे काय पत्रकारितेचं रूप आणि स्वरूप झालेलं आहे. ती सगळी सगळ्यात ओरिएंटेड झालेली आहे. हे आपण का नाकारतो? खरं आहे की नाही? मान्य आहे. व्यवसाय हा शब्द प्रयोग मी वापरला, धंदा हा शब्द प्रयोग वापरला नाही. व्यवसायाला एथिक्स असतात. तुम्हाला वैद्यकीय शास्त्रामधली एथिकल मेडिसिन्स आणि दुसरी कुठली आता ती मिळतात की जनरिक, म्हणजे त्याची किंमत जास्त असते लावलेली, पण ती अत्यल्प दरात देतात. तशा प्रकार होतात. आपण काय स्वीकारायचं हे आपण ठरवायचं. ते तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे, तुम्ही कसं वागायचं. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी खऱ्यानं वागू लागतात, प्रकाशराव लक्षात घ्या, तेव्हा स्वाभाविकरित्या तुमच्या आडवे अनेक लोक येतात. खरं माझं विद्यार्थी खूप स्ट्रगल केलंय ते, पण स्ट्रगल केला म्हणून ते थांबले नाही. आमचा सुभाष सुद्धा त्यांच्या गावचा, तुम्हाला माहिती असू दे, सत्य परेशान होता आहे, पराजित होता, हे वास्तव आहे. अर्थात त्याला काही इलाज नाही. कुणाचंही उदाहरण तुम्ही घ्या, अगदी म्हणजे विश्वास असू दे नसू दे, प्रभू रामचंद्राचा जरी आपण वेळ घेतला, राजा होता तो, पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी राज्याभिषेक होता त्या दिवशी तो 14 वर्ष वनवासाला गेला. भोग होता त्याचा, त्यातनं गेला ना तो, पुढे गेला. हो, वाट्याला आलेला संघर्ष प्रवीण सर हा कुणालाही चुकत नाही. संघर्षाने आपण मोडून पडायचं नाही, एवढं महत्वाचं आहे. पत्रकारिता जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा या सर्व गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. आता बातमी देताना सुद्धा तिची ऑथेंटिसिटी महत्वाचा मराठी शब्द कुठला तर तिचा खरेपणा, सच्चेपणा आपण बघितला पाहिजे. आता तोही भाग आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एकट्यानं सगळ्यांनी द्यायचं एकसारख्या असं घडत नाही. आपणच आपल्या ह्या सगळ्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. आमच्याकडे फार म्हणजे जे वाचक आहेत, मी तुम्हाला माहिती असं येऊन सांगतो, मी जरी सगळं लिहित असलो काय वाटेल ते, पण मी एक वाचक सुद्धा आहे. पत्रकारांना सुद्धा पहिल्यांदा वाचक झालं पाहिजे. आपण आपल्याकडे आपण पहिली गोष्ट बघा, स्वतःच्या बाबतीत आपण वकील आहोत, इतरांच्या बाबतीत जज आहोत, न्यायाधीश, बाकीच्यांचं ऑडिट काढणार. तुझं ऑडिट काढायला नकोस तू. माझं काय चुकतंय, मी एखाद्या विशिष्ट दैनिकाचं मी काम करतो, त्या दैनिकाचा खप वाढत नसेल, त्या दैनिकाचे वाचक वाढत नसेल, तर मी काय करायला पाहिजे हे त्याने सुद्धा मनापासून ते इकडे तिकडे बोटं दाखवू नका. हो, तुम्ही एक बोट दाखवली की तुमच्याकडे 3 बोटं आहेत बघा. 4 म्हणत नाही, 3च म्हणावी मी, तर ती 4 आहेत, पण 3 बोटं तर निश्चित आहे. असं नाही करून चालणार. जेव्हा एखाद्या दैनिकाचं तुम्ही काम करता. आणि दुसरी एक गोष्ट, ते मगाशी तुम्ही बोलला फार चांगलं झालं, तुम्ही एक वाक्य वापरलं की एका संघटनेमध्ये आम्ही आहोत, आम्ही दुसऱ्या संघटनेमध्ये नाही. तुमची संख्यात्मक ताकद बघू नका, गुणात्मक ताकद फार महत्वाचं बघू. माझं एक अत्यंत आवडतं वाक्य आहे. ते वाक्य असं आहे, लक्षात ठेवतो, गुणवत्ता आणि कार्यक्षमता या बढाई मारण्याच्या गोष्टी नाही, त्या तुम्हाला सिद्ध कराव्या लागतात. तुमच्याकडे गुणवत्ता आहे, मी फार गुणी आहे, मी फार कार्यक्षम आहे, तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल, सिद्धच करावं लागेल. आणि उसण्यापासण्यावर गुणवत्ता सिद्ध करता येत नाही. इकडचं जर ऐकलं, तिकडचं जर ऐकलं, कधीतरी ते उघडं पडतं. एक्सपोजर म्हणतात, एक्सपोज होतो माणूस. त्यात हे जर तुम्ही सांगता का नाही मला, तुम्हाला कुठल्या तरी एका विशिष्ट विषयावर लिहायला सांगितलं की अडचण येणार नाही, म्हणून परावलंबी होऊ नका. आणि हे कष्टसाध्य, प्रत्येक गोष्ट कष्टसाध्य आहे, जमते सगळ्या द्यायला. आणि हुरूप हा जो प्रकार आहे तो आपला कधी ढळून द्यायचा नाही. एकदा ते स्वीकारलं. हे बघा, आता आमचे प्रवीण सर अनेक गोष्टी करतात, त्यांना काय सगळेजण पाठिंबा द्यायला समाजातील लोक येतात असं नाही, असं नाही आहे. पण त्यांनी ठरवलं हो मी हे सगळं करणार. तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सक्तीय शिक्षणाचा कायदा केला, त्यांनी दंड केला. तुम्हाला ऐकून माहीत असेल, वाचून माहीत असेल. 1 रुपये दंड केला, मुलांना नाही पाठवलं शाळेला. त्यांच्याकडे लोक मोर्चा घेऊन गेले
काय नाही ते करा सक्तीच्या शिक्षेचा कायदा त्यांनी केला हो, त्यावेळी तो मान्यच नव्हता. पण 100% तर आम्हाला त्याची किंमत कळाली ना. कळली की सांगा, आज आपण त्यांचा उदो करतो की नाही. तसा तो प्रकार आहे. तुम्हाला आज म्हणतील, भले काय म्हणतील, तो भाग वेगळा. आणि परत एकदा पत्रकारिता करत असताना सुद्धा कुणाला तरी बरं वाटावं, माझं एक अत्यंत दुसरं आवडतं वाक्य, म्हणून कुणाला तरी वाईट म्हणायचं, आणि कुणाला तरी वाईट वाटावं म्हणून कुणाला तरी चांगलं म्हणायचं. त्याचं गुण असू द्यात नसू द्यात, अजिबात करू नका. आणि अडचणीत तुम्ही येता, जो करतो तो अडचणीत निश्चित येणार, तर तो चुकणार आणि तुम्हाला निस्तरायला लागणार. असं नाही करायचं. म्हणून जपून राहायचं या बाबतीत. आपण म्हणाल कदाचित पब्लिक मेमरीज विल शॉर्ट, आणि खरं आहे ते, पब्लिक मेमरी ही शॉर्टच असते, पण ती सगळ्याच बाबतीत नव्हे. कारण हे आपलं छापून आलेलं आहे. काय म्हणालो बघा मी, छापून आलेलं आहे हो, ते डिलीट वगैरे लगेच करता येत नाही, ते राहतंय. प्रिंट मीडियाचं मर्यादा आणि त्याचं वैशिष्ट्य हेच आहे. मर्यादा म्हणजे आजचं वर्तमानपत्र हे उद्या काय असतं, रद्दी असते. आजचं वर्तमानपत्र उद्या आपण अजिबात वाचत नाही. दोषच आहे आपल्यात, काय सांगू तुम्हाला, अनेक आहेत असे दोष. पण आता ते सगळे रूढ झालेत हो, झालेत ते. आपण त्याच्याबद्दल ठरवलेलं आहे, विचार करायचा नाही. पण आपण असं म्हणणं, संख्येनं आपण कमी असल्यामुळं मी हे सांगण्याचं धाडस करतो की आपण विचार करू याबद्दल. आपल्यामध्ये निश्चित स्वरूपात सकारात्मक जर आपण विचार केला तर आपल्याला सुद्धा उत्तम पत्रकारिता करणं अवघड नाही. फक्त तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारायचा, तू कोण आहेस, तू काय करतोस, तुझं काम काय, एवढा प्रश्न विचारा. अनेक प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हालाच मिळतील. तुम्ही ठरवायचं आहे. मी असं म्हणत नाही ना तुम्ही तडजोड करायची नाही म्हणून, समजून घ्या प्रकाशराव, तडजोडी ह्या कराव्याच लागणार तुम्हाला. तुमचं वर्तमानपत्र तुम्हाला चालवायचं आहे. आता आमचं नारायण तुम्हाला सांगणार, अंक वाढला पाहिजे, त्यासाठी काहीही फंडे करा, जाहिराती मिळाल्या पाहिजे. मी सुद्धा त्यातनं गेलोय ना. जाहिरात हा ते त्याच्यावर चालतो ना. दैनिक कशावर चालणार, केवळ बातम्यावर नव्हे, पण तुमच्या बातम्याच वाचनीय असतील आणि लक्षवेधी फिरत असतील तर माणसं वाचणार, मग त्यातल्या जाहिराती असतील. केवळ जाहिरातीवर नाही, केवळ जाहिरातीवर नव्हे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, खूप मोठी मोठी दैनिक आली आणि गेली या राज्यामध्ये, या राज्यामध्ये, देशामध्ये अनेक. पण ती सगळीच्या सगळी टिकली अशातला अर्थ नाही. अनेक काळाच्या ओघात गेली. आज तर माणसं, तुम्हाला आकडेवारी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. वर्तमानपत्राचं प्राणभूत मूल्य कुठलं, तर त्यातला अग्रलेख. पण तो अग्रलेख वाचणारे किती लोक आहेत, एक रेशो घेतला, असं एकदा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं कळलं की 100 लोक वाचणारे जर असतील मराठी दैनिक, तर त्या 100 वाचकामध्ये 90 ते 95 लोक सुद्धा अग्रलेख वाचत नाहीत. 5% अग्रलेख वाचतात. 5%च लोक अग्रलेख वाचतात. त्यामध्ये सुद्धा गमतीचा भाग असा, त्याच्यापेक्षा, त्या अग्रलेख वाचणाऱ्यांपेक्षा अधिक संख्या छोट्या जाहिराती वाचणाऱ्यांची. म्हणून एका दैनिकामध्ये लिहिलेलं होतं, ती जाहिरातच होती अशी, आमच्या छोट्या जाहिराती आमचे वाचक बातम्यांसारखे वाचतात. मला गंमत वाटली ती. म्हणजे याचा अर्थ त्या तशा पद्धतीने त्याची मांडणी वगैरे केलेली होती. हा भाग वेगळा. आता हे महान कार्याचं काम करतात. बघा तुम्ही, मला वारंवार हा सुद्धा आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श म्हणून घ्यायला पाहिजे. धडपड किती करायची, त्याने धडपड एवढी केली की प्रत्येक गावात माझं 5 जाऊ द्या, पण तो अंक गेला पाहिजे. ही पॉलिसी तरुण भारतची होती. पुण्याचे जे तरुण भारत होते RSS, त्याची पॉलिसी होती. त्यांची जाहिरात होती त्यावेळी आमच्या विद्यार्थी दशेमध्ये की महाराष्ट्रातल्या सर्वाधिक गावी जाणारं दैनिक. त्यांचे ते RSS वगैरे लोक असायचे, तिथं तो अंक पोस्टांतरी जाणारच. 2 अंक पाठवायचे असते, एक त्यानं वाचायचं, एक दुसऱ्याला द्यायचं. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला. आज हे कदाचित आपल्याला, पण आता एकदा तुम्ही जर ते स्वीकारलं, पत्रकारिता हा पेशा म्हणून
मी व्रत वगैरे शब्द वापरत नाही, ते आपोआप तयार होते. तुम्ही जरा निश्चयने करू लागला की तुम्हाला स्वतःला चैन पडणार नाही. तर तसा तो प्रकार आहे. तर तुम्हाला ते अवघड नाही. कुठलीही गोष्ट अवघड नसते. अशक्य हा शब्द त्यामध्ये शक्य आहे हो, तर काढून टाकणार. ते काय इंग्रजीमध्येच वाक्य आहे, इम्पॉसिबल, आय एम पॉसिबल. हो, बघा एक करून ते सोपं असते सगळं. आपण करत नाही म्हणून. हे बघा, ज्याला काम करायचं आहे, या माझा हे अत्यंत, ज्याला काम करायचं आहे तो कारण सांगत नाही. त्याला काम करायचं नाही तो कारण सांगतो, सबब सांगतो. आणि सबब ही नेहमी लंगडी असते, ती चालत नाही. बरोबर आहे ना? अनेक गोष्टी अशा आहेत. माणसं विश्वासावर संशय घेतात, संशयावर विश्वास ठेवतात. बघा तुम्ही एखादं गोष्ट म्हणून मला सांगितलं सत्य परेशान होत आहे. मग काय म्हटलं, त्याला अतिशय वाईट वाटते हो. ते घरातनं बाहेर पडत खोटं सगळ्या गावावर हिंडून आणलं असतं. लोकांना विश्वासच बसत नाही, तर अनेक गोष्टींचा विश्वास बसत नाही. आत्ताची गोष्ट सांगतो. माझी येतानाच एवढी मोठी अडचण झाली की मला कसा यायचा हा प्रश्न पडला. माझा ड्रायव्हर वेळेत आला नाही. ह्याने तर मला 11 वाजेपर्यंत याच म्हणून सांगितलं. गावात मुरगुडमध्येच मला 11:30 वाजता. मग कसं तरी कोणाला तरी आठलं आलो, त्यानं मला स्टँडवरच सोडलं. त्याचं बरोबर आहे की त्यानं मला सोडलं हे विशेष. आलो मी इथलं. एकदा येण्याची इच्छा तुमची तीव्र होती. मार्ग सापडतो. मेळावा छोटा असेल, लोक संख्येनं कमी असते, पण तुम्ही समजा मनापासून एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं तर अडथळे येत नाही. दस्तूरखुद्द आत्ता मी एवढ्यासाठीच वारंवार सांगतो, मला आश्चर्य वाटते तर इतक्या वेळा नारायण सुतार होतं, म्हणजे त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. तिथं कोण फार शिकलेलं नाही, फार मोठे कोण सुशिक्षित आहेत, घरची बॅकग्राऊंड फार मोठे आहे असं नाही. प्रकाशरावांची तीच परिस्थिती आहे, अनेकांची परिस्थिती समाधान तशी. पण तुम्ही त्यातून धडपडत पुढे आला समाजामध्ये. हे माझ्या दृष्टीनं अत्यंत आशादायक अशी गोष्ट आहे. मी आज सुद्धा कशासाठी आलो, खरं आहे अनेकांना ती खटकत असेल. पत्रकार हा कधी तसा जर, परत एकदा सांगतो, पत्रकार म्हणून त्याने पत्रकारिता स्वीकारली असेल तर तो तसा कधी रिटायर होत नसतो. शोधकपणा हा त्याच्यात नेहमी जागा असतो. बिटवीन द लाईन्सचा वाचक कुठला चांगला, 2 ओळी वाचणारा वाचक तो, कारण तो फार आदर्श वाचक नव्हे. 2 ओळीत न छापलेला मजकूर जो आहे तो सुद्धा त्याला वाचता आला पाहिजे, तो खरा वाचक. जसं मी नेहमी सांगत आलो, पुस्तकावर छापलेली किंमत ती त्याची खरी किंमत नव्हे. पुस्तकावर छापलेली किंमत ही त्याची खरी किंमत नव्हे. ते पुस्तक न वाचल्यामुळे त्याला चुकवावी लागणारी जी किंमत आहे ती त्याची खरी किंमत आहे. म्हणून पुस्तकं सुद्धा वाचलं पाहिजे. आपण सगळेच वाचन सोडले. पुस्तक वगैरे काल काय कुठली बातमी आली आपल्याला माहित नाही. आता म्हणजे काय आपण इतकं दुर्लक्ष करावं लागलो आणि त्याचा परिणाम म्हणून. पण हे कशामुळे सगळं झालं, हाही भाग आहे. त्याला आपणच सगळेजण कारणीभूत आहोत. सगळेजण कारणीभूत आहोत. 1983 साली स्वर्गीय इंदिराजी गांधी परदेश दौऱ्यावर होते आणि त्यावेळी जरासं भारतामध्ये वातावरण थोडंसं फार मोठं थोडंसं गोंधळाचं होतं. भ्रष्टाचार वगैरे वाढलेला होता आणि तिथल्या पत्रकारांनी पत्रकार परिषद घेतलेली. तर त्यामध्ये त्यांनी विचारलं की देशामध्ये, भारतामध्ये भ्रष्टाचार फार वाढलेला आहे, तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं, सरकार तुमचं काय म्हणतं. इंदिरा गांधीने एका वाक्यात उत्तर दिलं, द पीपल डिझर्व इट. म्हणजे द गव्हर्नमेंट, द पीपल डिझर्व इट. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळेल. आपणच त्याला कारणीभूत आहोत. गावाच्या गावं जर विकली जात असतील निवडणुकीच्या आदल्या दिवशी तर लोकशाहीचे पत्रे आपण कशाला मारायचे. आपण त्याला काय करू शकतो का, आपण काय करू शकत नाही. आता तुम्ही मग पॅकेजचा विषय काढला का नाही, ते पॅकेज जर नाही दिलं तर तुमचं वर्तमानपत्र आम्ही त्या दिवशी घेणार नाही, तुम्हाला ते घ्यावंच लागेल. म्हणजे हा जो प्रकार झालेला आहे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला छेद द्यावा लागणार आहे. आपण काय होतो, कळत न कळत आपण त्याचा भाग होतो. काय म्हणा बघा, समजलं का. मला इच्छा असू दे नसू दे,
मी भाग होतो त्याचा. मला पटत नाही, पण त्या सिस्टीममध्ये मला राहायचं आहे, व्यवस्थेमध्ये मला राहायचं आहे. त्यामुळे मला त्याचा भाग व्हावा लागतो आणि मग मी त्याचं समर्थन करू लागतो. आम्ही कानावर म्हणजे चूक आहे हे सगळं. गप बसणं हा सुद्धा दोष आहे, पण आता त्याला पर्यायच नाही हो. तुम्ही सगळे माहोल तुम्ही बदलण्याची क्षमता तुमच्यात नाही. लोक चिरडून टाकते, कारण गर्दीचा झुंडीचा हा जमाना आहे. बघा तुम्ही मगाशी म्हटलं आपल्याकडं क्षमता खूप आहे, अनेकांना असू काय म्हणतो असं फुरफुरते सगळं, परंतु दिशा योग्य नाही. आपल्याला दिशा सापडत नाही. प्रतिभासारखी आपण इकडं तिकडं मेसेज पाठवतो आणि डिलीट लगेच करून टाकतो. माझ्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हे 50-60 ग्रुपला मला कनेक्टेड आहे. मला बघेपर्यंत म्हणजे काय इलाज नाही त्याला. बरं कुणीतरी चांगल्या ह्यानं केलेलं असू दे म्हणून तुमचा कुणाचाही विश्वास बसणारी इतक्याला मी कनेक्टेड आहे. तो वाचावं लागतंय, बघावं लागतंय. आता का त्या सिस्टीमचाच आपण एक भाग झालेला आहे. त्यातनं फार आउटपुट मिळतो असं नाही. पण एक गोष्ट सत्य आहे, प्रिंट मीडिया याला माझ्या दृष्टीनं आज सुद्धा एवढी सगळी प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा मरण आहे असं मी म्हणणार नाही. कारण माझ्याबरोबर कारखानीस म्हणून शरद कारखानीस म्हणून लोकसत्ताचे ते वरिष्ठ सहसंपादक होते. योगायोगाने एका कार्यक्रमाच्या दृष्टीने त्याला 4-5 वर्ष झाली माझी त्यांची भेट झाली आणि त्यावेळी मला त्यांनी या प्रिंट मीडियाची सुद्धा डेडलाईन सांगितली. आपला विश्वास बसणार नाही येणार आहे ते मला म्हणाले, सळोखे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. मी जरासा क्रॉस केला बोलत बसलो म्हणतात. मी बोललो असं कसं म्हणता म्हणलो, प्रिंट मीडिया हा या देशातल्या म्हणलो बहुसंख्य लोकांना ते सोयीचं आहे, स्वस्त आहे आणि सहज उपलब्ध आहे. 5 रुपयाला मिळते, मला कुठलं दुसरं काय मिळतं. मी आपलं माझ्या पद्धतीनं बोलून नाही म्हटलं. मग त्यांनी मला पुढचं गोष्ट सांगितलं. आज हे जे उष्णतामान वाढलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर म्हटले तुम्हाला कागदच तयार करता येणार नाही, कारण ते झाडापासून तयार होतो म्हटले. आणि त्यामुळे म्हटले तुम्हाला कागदच मिळाले तर वर्तमानपत्र कसं लिहिणार म्हटले. 29 त्यांनी डेडलाईन. त्याचं म्हणणं काय की तुम्ही त्या पद्धतीनं करायला पाहिजे. मग सायमल्टेनियस समांतर पद्धतीनं तुम्ही करत नाही. तुम्ही दोष दाखवत बसलाय, हे होत नाही ते होत नाही, उष्मा वाढला. मग झाडं पण लावायचे, झाडं पण बाहेर शिवून लावतील. तो सुद्धा रेशो त्यांनी सांगितलं. म्हणजे हे सगळं सांगण्या पाठीमागचा माझा हेतू या सगळी जी दुष्ट व्यवस्था आहे आणि दुरावस्था झालेली आहे त्याच्या आपण भाग झालेलो आणि त्यामुळं त्यातून वाटचाल करताना आपल्याला अतिशय डोळसपणे, सतर्कपणे आणि अतिशय थंड डोक्यानं आपल्याला वाटचाल करावी लागेल. कारण त्यावेळेला आपल्याला मात करायची आहे. मी सन्माननीय नारायण सुतार आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की या निमित्तानं तुम्ही काही का असेल एक संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी म्हणून मला आपण निमंत्रित केलं. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. अधिक वेळ न घेता म्हणजे मला वाटतं मी साधारणतः 25 मिनिटं बोललो. ठीक आहे, म्हणजे अगदीच मी शिक्षक आहे म्हणून 45 मिनिटं बोललं पाहिजे असं काही नाही आहे. आणि ते तुम्ही तेवढं तुम्हाला तुम्ही उगाच आपला डोस हायर होऊ नये. आपण अतिशय शांतपणे त्याला प्रतिसाद दिला. आपण असे नका, पण मनापासून इथं उपस्थिती लावली. सगळेच माझे संबंधित घटक आहेत. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र दिली त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.